ABP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। आझाद मैदानावरती आहे एक मोर्चा आहे तालुकाकडून आमच्या पोलिसांनी सगळ्या मित्रांना महाराष्ट्राचे जेवढे मंत्री आहेत तेवढ्या मित्रांनाही आम्ही निवेदन केलं यावरती गांभीर्याने घेतलं जातं। तुम्ही रोजंदारावर आहे, सरकारी कर्मचारी म्हणून आणि 84 रुपये रोज महिना किती तास काम असतं? आम्हाला 4 तास। म्हणजे शासनाने आमच्या बाबतीत एक परिपत्रक काढलंय, GR काढलेलं आहे की या लोकांनी कुठले कुठले काम करायचे। या लोकांना साफसफाई दिलेली, मुलांना जर खातात त्या जागेवरती साफ भांडे व्यवस्थित साफ करायचे, मुलांना जागेवरती वाढून द्यायचं, मुलांना जागेवरती पाणी द्यायचं आणि प्रशासनाची माणसं आमच्या ह्या लोकांकडून पूर्ण ग्राउंड साफ करून घेतात, टॉयलेट साफ करून घेतात। खूप गंभीर परिस्थिती। 84 रुपये वाढवलेले नाही, 84 रुपयाच्या वर 1 रुपया वाढवले आणि ह्या लोकांचं निवारण कसं होणार? आज यांचं प्रपंच त्याच्यावरती, आज लेकरांना शिक्षण कसं होणार? आता मी काय केलं पाहिजे? आता आमची एकच इच्छा आहे, आम्ही उपदेश काय बोलणार नाही, आम्ही खासदारकीच्या निवडणुकीत त्यांचे बहिष्कार टाकलेला होता। आमच्या परत संघटनेचा एक विचार करून आणि अति लोक परिश्रम की त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीला पूर्ण मतदान केलं आणि महायुतीला मतदान केलेलं नाही, तर आमचं पत्र बरेल। तर आमची आता अपेक्षा हीच आहे का आज आपण सरकारमध्ये नाही, येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारमध्ये येणार आहे का वर्तमान कामगार संघटना ही तुमच्या सदैव पाठीशी राहणार। फक्त आम्हाला या पुढचा न्याय हा तुमच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला मिळाला पाहिजे। आपण करू। तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात जे शालेय शिक्षणाचे कर्मचारी आहेत त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांना मतदान करण्यासाठी प्रचार करायचा। तुम्हाला एक विनंती करतो, अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा।